मुंबईच्या रस्त्यांवर आज पुन्हा एकदा भाषेचा सूर उमटतोय. मराठीच्या सन्मानाचा मुद्दा आणि त्यावरून उठलेला वाद. एका निर्णयामुळे राजकारणात आरोप प्रत्यारोपांचा झंझावात सुरू झालाय. मराठी सक्ती की मराठी सन्मान या प्रश्नाभोवती आता राज्यातलं राजकारण देखील फिरताना दिसतंय. आणि सरनाईकांनी घेतलेल्या निर्णयाला आता त्यांच्याच पक्षातील नेत्यानं विरोध केलाय. पाहूयात. राज्यात ऑटो टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण या निर्णयावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या या निर्णयाला त्यांच्याच पक्षाचे नेते असलेल्या संजय निरुपमांकडून विरोध करण्यात आलाय. शिवसेना नेते संजय निरुपम यांनी या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र लिहिलंय. मराठी बोलण्याचा आग्रह मान्य, पण कठोर अट नको अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. परवाना रद्द करण्याची कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोपही त्यांनी केला. तुम्ही मराठी सक्तीचा जो एक आग्रह ठेवता त्याच्यामुळे लोकांमध्ये एक प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. त्यांच्या उदरनिर्वाहाचा एक संकट निर्माण होऊ शकतो. याच्यामुळे माझ्या तुमच्याशी विनंती आहे की मराठी सक्तीचा एक फेरविचार करा, म्हणजे त्याच्यावर पुनर्विचार करा. बस एवढाच आग्रह आहे. आणि कामचलाऊ मराठी भाषाचा ज्ञान सर्व टॅक्सी ऑटो चालकांना, फक्त टॅक्सी ऑटो चालकांना क्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांना पण राहिला पाहिजे, असा आग्रह महाराष्ट्र शासनातर्फे झाला पाहिजे. तर दुसरीकडे मराठी सक्ती केल्यानं अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी संपावर जाण्याचा इशारा दिलाय. मनसे नेते संदीप देशपांडेंनी सुद्धा यावर आक्रमक भूमिका घेतली. महाराष्ट्राला वेठीस धरणाऱ्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ असल्याचं देशपांडेंनी म्हटलं. मराठी रिक्षा चालक 12 तास काम करतील असं वक्तव्य अमित ठाकरेंनी केलं. संप करा, पण अंगावर आलात तर रस्त्यावर मारू असा इशाराही त्यांनी दिलाय. जाऊ दे, काही फरक पडत नाही. मी कालपासून अनेक गोष्टी व्हिडिओज वगैरे बघतोय, रील्स बघतोय. मी जे रिक्षा चालकांचे, मराठी रिक्षा चालकांचे जे व्हिडिओज बघतोय, त्यांचं म्हणणं आहे आम्ही 8 पर्यंत रिक्षा चालवायचो, आम्ही 12 पर्यंत चालू, पण आम्ही नागरिकांना त्रास होऊन देणार नाही. ह्याच्यासाठी खरं तर हॅट्स ऑफ त्यांचे. हे जे व्हिडिओज बघतोय मी, मला खरंच आनंद होतोय की आपले मराठी लोक पण त्या प्रकारे उतरत आहेत. त्याच्यामुळे ह्या आंदोलनाचा काही फरक पडणार नाहीये. फक्त मी एक सांगतो, आंदोलन संप करून करा तुम्ही. जर आमच्या लोकांच्या अंगावर आलात तुम्ही तर रस्त्यावर मारणार. ज्या पद्धतीने मुंबईला, महाराष्ट्राला धमक्या दिल्या जात आहे की आम्ही मुंबई बंद पाडू, आम्ही रिक्षा चालवणार नाही आणि मग मुंबई बंद होईल. मला असं वाटतं हे जे धमकी देणारे भैये आहेत त्यांना मराठी माणसांनी धडा शिकवायची ही योग्य वेळ आहे. ह्यांना हे दाखवून द्यायला लागेल की तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. इथे राहणारा मराठी माणूस म्हणजेच मुंबई, आणि इथे राहणारा मराठी माणूस म्हणजेच महाराष्ट्र. आणि महाराष्ट्र आणि मुंबई यांना वेठीस कोणीही बाहेरचा भैया धरू शकत नाही. भाजपनेही महाराष्ट्रात मराठी सक्तीचीच असावी अशी भूमिका घेतली. पण मराठीच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणं किंवा मारहाण करणं चुकीचं असल्याचं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं. मराठीच्या नावावर किंवा सक्तीच्या नावावर सर्वसामान्य नागरिकांना त्रास देता कामा नये, सर्वसामान्य नागरिकांना मारहाण करता कामा नये, याची देखील खबरदारी घेतली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मराठीचा सन्मान व्हावा, महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा सक्तीची असावी, हीच या निमित्ताने सरकारची देखील भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. दरम्यान यावरून आता महाविकास आघाडीत वाद आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण ठाकरेंच्या शिवसेनेनं मराठी सक्तीला समर्थन देत सरनाईकांची भूमिका महाराष्ट्र हिताची असल्याचं म्हटलंय. तर दुसरीकडे कोणालाही भाषेचं बंधन नाही अशी भूमिका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मांडली. एकनाथ शिंदेच्या गटामध्येच या संदर्भात विरोधाची भूमिका आहे. प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांची भूमिका ही महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताची आहे. ही त्यांनी घेतलेली भूमिका आहे. परिवहन मंत्री म्हणून ती योग्य आहे. त्याला विरोध करण्याचं कोणाचंही कारण नाही. जे या भूमिकेला विरोध करतील ते मराठी माणसाचे आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत. ज्याला शिकायचं आहे त्यांनी ती आपली भाषा शिकू शकेल, त्याला काही कोणाला जबरदस्ती करायचं कारण नाही. पण ज्या पद्धतीने हेकेखोरी करून सत्तेचा माज ज्या सरकारला आलेला आहे, हा खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की मग आता
नरेंद्र मोदी अमित शहा जेव्हा आपल्या महाराष्ट्रात येतात त्यांनी मराठीतच भाषण दिलं पाहिजे, असं काही कंपल्सरी करा ना. मराठी ही फक्त भाषा नाही तर ती महाराष्ट्राची ओळख आहे. आता एका बाजूला सन्मानाचा मुद्दा तर दुसऱ्या बाजूला व्यावहारिक वास्तव. या वादाचा तोडगा काय निघणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.